नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण इथे काही झाडं मागवली आहेत, ऑर्डर केलेली आहेत. आपल्या फार्मसाठी काही आपण एक्झोटिक व्हरायटीची झाडं आपण ऑर्डर केलेली आहेत. तर हे आपल्याला आज पार्सल भेटलेलं आहे. 4-5 दिवसानंतर आज आलेलं आहे पार्सल. तर आपण हे घेतलेलं आहे आयरॉक्स नाही, एक्सोरा फार्मिंग या वेबसाईटवरून आपण हे आज 11 झाडं आहेत, 11 व्हरायटीची. तर त्याचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर आपण मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे की ती पॅकिंग कशी आहे. तर पॅकिंग तुम्ही बघू शकता. पॅकिंग कशी आहे, झाडांची क्वालिटी कशी आहे. एक्सोरा, हा बरोबर, एक्सोरा फार्मिंग या फार्मवरून आपण मागवलेली आहे. तर आपण बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसे काय झाडं देऊ. तर आता आपण अशी टोटल 11 प्रकारची वेगवेगळी झाडं मागवली आहेत. त्यात ह्या बॉक्समध्ये, ह्या पॅकेजिंगचा हार्ड आहे, मजबूत आहे पॅकेजिंग, चांगली आहे. तर ह्या पॅकेजिंग मध्ये टोटल त्यांनी आपल्याला दिले 4 झाडं. तर पहिलं झाड आहे इलायचीचं, एक झाड आहे याच्यामध्ये. परत हाय स्वीट स्टार फ्रूट त्याचं एक झाड आहे. त्यानंतर जायफळाचं एक झाड आहे याच्यामध्ये. आणि व्हाईट सँडलवूड म्हणजे चंदन, सफेद चंदन, त्याची अशी टोटल 4 झाडं ह्या बॉक्समध्ये आहेत. तर आता आपण हे अनबॉक्स करूया. झाड बघू अशा प्रकारे पॅकेजिंग येते. आणि टोटल झाड होती. टोटल ह्याच्यात दोन आणि ह्याच्यात दोन, असे 2-2 झाड आहे. माझ्या मते 8 हे कुठलं ही झाड आहेत अशी. काही पानं आपली सुकलेली दिसतात इकडे. हे कुठलं झाड आहे?
हे हे वेलचीचं झाड आहे. हे कुठलं झाड होतं? सुकलंय पूर्ण. जिवंत आहे अजून. आणि अशी अशा प्रकारे ही झाडं आतापर्यंत 4 झाडं ही अशी विकली जातात. हा. तर ही दुसरं पॅकेजिंग बोलतोय आपण. ह्याच्यामध्ये पण टोटल दोन्ही बॉक्स मध्ये 4 झाड आहेत. एकामध्ये आहे सीडलेस लिची, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे लाल चंदन रेड सॅन्डलवूड, तिसऱ्या ह्याच्यामध्ये ब्लॅकबेरी आणि चौथं झाड आहे सुपर गोल्ड कस्टर्ड ऍपल सीताफळाचं झाड. आपण हे खोलून बघूया ह्याच्यामध्ये झाडं कशी येतात. पहिल्या बॉक्स मध्ये आपल्याला झाडं ठीकठाक कंडिशन मध्ये होती. काही झाडं पानं गळून पडले तो पॅकेजिंग तर चांगलं. झाडांची क्वालिटी एवढी खास नाही आहे. सर्वात अनपेक्षित गोष्ट म्हणजे त्यांनी आताच लेटेस्ट मध्ये ग्राफ्टिंग करून दिलेलं आहे. या झाडामध्ये आताच ग्राफ्टिंग केलेलं झाड आहे हे पूर्णपणे. त्याच्यामध्ये आता ग्राफ्टिंग व्यवस्थित झाली नसावी कदाचित, त्याच्यामुळे अशी पानं झाली असती खराब झाली असती. आपण बोलतोय लॅपिंग तर चांगली आहे पण झाडांची क्वालिटी नाही एवढी. मला तरीच नाही आवडली. बाकी प्रेक्षकांनी कमेंट करून सांगा भाई त्यांना कशी वाटली झाडे. येत आहे दुसरी झाड. झाडांची ओळखणं जरा कठीण जाते कोणतं झाड कुठलं आहे ते. ह्याच्यामध्ये सीताफळाचं झाड टॅगिंग करणं गरजेचं होतं. यांनी टॅगिंग केलेलं नाही कुठल्या झाडाला, कुठलं झाड कोणत्या प्रकारचं आहे ते. हे तुतीचं झाड आहे आणि हे सीताफळाचं आहे. ह्याची पण ग्राफ्टिंग आताच केलेली आहे. सगळ्या झाडांची ग्राफ्टिंग त्यांनी आताच नवीन करून सगळ्या झाडांची ग्राफ्टिंग केलेली आहे. तुती झाड आहे त्याच्यामध्ये मी एक्झॉटिक व्हरायटीचं मियाझाकी मँगो ऑर्डर केलं होतं. त्याची पण ग्राफ्टिंग आताच नवीनच केलेली दिसते. आता बघू ही नवीन ग्राफ्टिंग केलेली. त्याच्यामध्ये पण झाडं होती. त्याच्यामध्ये 3 झाडं आहेत टोटल. टोटल 3 झाडं आहेत. कुठली मियाझाकी मँगो, लवंग आणि दालचिनी अशी टोटल 3 झाडं आहेत.
तर पूर्णपणे जी पण ग्राफ्टिंग नवीन दिलेली आहे, अशा प्रकारे तुम्ही झाडं बघू शकता. ही झाडं मला आता भेटलेली आहेत. त्यातली हे झाड एक झाड आहे ती मेलेलं आहे. मी झाड मेलेलं भेटलंय मला पूर्णपणे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कशी झाडं वाटली कमेंटमध्ये मला लिहून सांगा. तुमचे पण मी हा एक्सोरा फार्मिंग याच्यामधनं मला ही सगळी झाडं भेटलेली आहेत. मी ऑर्डर केली होती. आज 5 ते 6 दिवसानंतर ही ऑर्डर मला रिसीव्ह झाली आणि सगळे प्रकारचे टोटल 11 झाडं मागवली होती मी. वेगवेगळ्या प्रकारची एक्झॉटिक व्हरायटीची आपल्या इंडियनमधली. तर ही सगळी झाडं आली आहेत. काही झाडं चांगली आहेत. बहुतांश झाडं तर मला आता नवीनच ग्राफ्टिंग केलेली दिसते. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सांगूच आपण दाखवूच वेळोवेळी की ही झाडं कशी वाढतात, काय येतं, काय शेतात आहे या झाडांचा, जगतायत किती, किती मरतायत. अर्ध्याहून झाडं बघू आता कसं काय. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.